ट्रान्सफॉर्मरचे कार्य या सत्रामध्ये खालील घटकांचा अभ्यास करणार आहोत. ट्रान्सफॉर्मरचे तत्व, कार्यपद्धत, रचना, प्रकार, स्पेसिफिकेशन व ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस. AC प्रवाह पद्धतीचा ट्रान्सफॉर्मर हा एक अविभाज्य घटक आहे. ट्रान्सफॉर्मर हे असे स्थिर उपकरण आहे की त्यातील कोणताही भाग फिरणारा नसतो, परंतु ते कार्यरत असते. ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने सहजरीतीने विजेचा दाब म्हणजेच व्होल्टेज किंवा विद्युत प्रवाह म्हणजेच करंट आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त करता येतो. आजकाल 3 फेज सप्लाय पद्धतीनेच वीज निर्मिती, परिवहन, वितरण केले जाते. वीज निर्मिती म्हणजेच जनरेशन, परिवहन म्हणजे ट्रान्समिशन, वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन. भारतीय मानक संस्थेने प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळे व्होल्टेज म्हणजेच विद्युत दाब निश्चित केलेला आहे. वीज निर्मितीसाठी व्होल्टेज 11 किलोव्होल्ट, परिवहन व्होल्टेज 440 किलोव्होल्ट व 220 किलोव्होल्ट, तर वितरण व्होल्टेज 132 किलोव्होल्ट, 66 किलोव्होल्ट, 33 किलोव्होल्ट व 11 किलोव्होल्ट. युटिलायझेशन व्होल्टेज 440 व्होल्ट व 230 व्होल्ट. 11,000 व्होल्टने विद्युत शक्ती निर्माण करायची आणि प्रत्यक्ष वापरासाठी 3 फेज वापरासाठी 440 व्होल्ट किंवा सिंगल फेज वापरासाठी 230 व्होल्टने विद्युत शक्ती वीज ग्राहकाला पुरवठा करायचा असा होतो. निर्माण केलेल्या 11 kV म्हणजेच 11,000 व्होल्टचे 440 व्होल्ट व 230 व्होल्ट असे व्होल्टेज कमी करावे लागते. ट्रान्सफॉर्मरचे कार्यतत्व. ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या क्रियेनुसार कार्य करतो. एका कॉइलला सप्लाय देऊन तिच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये दुसरी कॉइल ठेवली असता पहिल्या कॉइलच्या चुंबकीय रेषा दुसऱ्या कॉइलकडून कापल्या जातात व फॅराडेच्या नियमानुसार दुसऱ्या कॉइलमध्ये EMF निर्माण होतो. या तत्वावर ट्रान्सफॉर्मरचे कार्य चालते. तर या ठिकाणी ही एक कॉइल आपण समजूया. तर ही दुसरी कॉइल. या पहिल्या कॉइलला या ठिकाणी कॉपर वायरचे विडे दिलेले आहे. पहिल्या कॉइलच्या भोवती विद्युत प्रवाहामुळे विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्यामधील ज्या चुंबकीय रेषा आहेत या चुंबकीय रेषा दुसऱ्या कॉइलच्या संपर्कात आल्यामुळे त्या कापल्या जातात व फॅराडेच्या नियमानुसार दुसऱ्या कॉइलमध्ये EMF तयार होते व EMF तयार झाल्यामुळे विद्युत प्रवाह वाहण्यास सुरुवात होते. ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत. ट्रान्सफॉर्मरमध्ये एकाच लॅमिनेटेड आयर्न कोअरवर 2 स्थिर कॉइल बसवलेल्या असतात. कॉइल त्या कोअरपासून वाहणाऱ्या चुंबकीय फ्लक्सने एकमेकींना जोडलेल्या असतात. ज्या कॉइलला AC विद्युत पुरवठा देतात तिला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. ज्या कॉइलला लोड जोडतात तिला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. प्रायमरी वाइंडिंगला AC सप्लाय दिला असता प्रायमरी वाइंडिंगच्या भोवती बदलता फ्लक्स निर्माण होतो. कोअरमुळे चुंबकीय मंडळ पूर्ण होते. त्याच कोअरवर सेकंडरी वाइंडिंग असल्याने सेकंडरी वाइंडिंगच्या विड्याकडून फ्लक्स कापला जाऊन फॅराडेच्या नियमानुसार सेकंडरी वाइंडिंगमध्ये म्युच्युअल पद्धतीने EMF निर्माण होतो. सेकंडरी वाइंडिंगचा लोड जोडलेला असता मंडल पूर्ण होऊन प्रवाह वाहू लागतो व लोडला विद्युत शक्ती म्हणजेच पॉवर मिळू लागते. ट्रान्सफॉर्मर फक्त AC सप्लायवर कार्य करतात. ट्रान्सफॉर्मरची रचना. ट्रान्सफॉर्मरच्या रचनेमध्ये खालील मुख्य भागांचा समावेश होतो: कोअर व वाइंडिंग. तर या भागाला कोअर असे म्हणतात. या कोअर भोवती या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंग, तर या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग म्हणजेच
इनपुट व्होल्टेज व सेकंडरी वाइंडिंग म्हणजेच आउटपुट व्होल्टेज. कोर. ट्रान्सफॉर्मरचा कोर हा उत्तम चुंबकीय पदार्थापासून जसे सिलिकॉन स्टील पासून तयार करतात. सिलिकॉन स्टीलच्या इंग्रजीतील EIL या अक्षरांच्या आकाराच्या पातळ स्टॅम्पिंग रोधित करून कोर तयार केलेला असतो. वॉर्निश किंवा ऑक्साईडचा थर देऊन सर्व स्टॅम्पिंग एकमेकांपासून रोधित म्हणजेच इन्सुलेटेड केलेले असतात. चुंबकीय मंडळ सर्किट पूर्ण करणे व वाइंडिंगला एकत्र ठेवून आधार देणे हे कोरचे मुख्य काम आहे. कोरच्या आडव्या भागाला योक तर उभ्या भागाला लिंब असे म्हणतात. वाइंडिंग कोरच्या 2 लिंबवर किंवा मधल्या एकाच लिंबवर बसवतात. वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मरमध्ये इन्सुलेटेड कॉपर वायर बसवून तयार केलेल्या 2 वाइंडिंगचा समावेश होतो. त्या कोरवर गुंडाळलेल्या असतात. दोन्ही वाइंडिंग एकमेकांपासून व कोरपासून इन्सुलेट म्हणजेच रोधित केलेल्या असतात. प्रायमरी वाइंडिंग. ज्या वाइंडिंगला विद्युत सप्लाय दिला जातो म्हणजे इनपुट दिले जाते त्यास प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. सेकंडरी वाइंडिंग. ज्या वाइंडिंगपासून लोडसाठी सप्लाय घेतला जातो म्हणजेच आउटपुट व्होल्टेज त्यास सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. कोअरवरून पडणारे प्रकार. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर, बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. व्होल्टेजनुसार पडणारे प्रकार. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. प्रवाह प्रणालीनुसार म्हणजे विद्युत प्रवाहाच्या प्रणालीनुसार म्हणजे फेजनुसार पडणारे प्रकार. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर व 3 फेज ट्रान्सफॉर्मर. कार्यप्रणालीनुसार पडणारे प्रकार. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, ऑटो ट्रान्सफॉर्मर, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडतात. करंट ट्रान्सफॉर्मर व पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर थंड होण्याच्या पद्धतीनुसार पडणारे प्रकार. एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर. जे ट्रान्सफॉर्मर आपोआप हवेने थंड होतात. ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. ज्यामध्ये ऑइल भरलेले असते व त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मर आपोआप थंड होतात. ऑइल इमर्स्ड एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर. जे हवेच्या दाबाने थंड होतात. ऑइल कूल्ड आणि वॉटर कूल्ड ट्रान्सफॉर्मर. ऑइल इमर्स्ड ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर इत्यादी. येथे कोरवरून व व्होल्टेजवरून पडणारे प्रकार यांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोरवरून पडणारे प्रकार. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. कोर आयताकृती असते. L आकाराच्या स्टॅम्पिंग्स वापरतात. कोरची सरासरी लांबी जास्त असते. कोरला 2 लिंब असतात व एकच विद्युत चुंबकीय मंडळ असते. कोरच्या प्रत्येक लिंबवर अर्धी प्रायमरी वाइंडिंग व अर्धी सेकंडरी वाइंडिंग गुंडाळून त्याची सिरीज जोडणी केलेली असते. यामुळे लिकेज फ्लक्स कमी होतो व ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता वाढते. लो व्होल्टेज वाइंडिंगचा भाग कोरच्या जवळ असतो व त्यावर हाय व्होल्टेज वाइंडिंगचा भाग असतो. वाइंडिंग कोअरचा बहुतांश भाग व्यापते त्यामुळे हवेने वाइंडिंग थंड राहते. हा ट्रान्सफॉर्मर जास्त व्होल्टेज व कमी आउटपुटसाठी वापरतात. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरचा कोर बनवण्यासाठी E व I आकाराच्या स्टॅम्पिंग्स वापरतात. कोरची सरासरी लांबी कमी असते. कोरला 3 लिंब असतात. 3 व 2 विद्युत चुंबकीय सर्किट असतात. कोरच्या मधल्या लिंबवर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग बसवलेले असतात. हा मधला लिंब या ठिकाणी प्रायमरी तर ही सेकंडरी वाइंडिंग बसवलेली असते. एकाच कॉइलमध्ये प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग केलेली असते. वाइंडिंगचा बहुतांश भाग कोरने झाकलेला असतो त्यामुळे वाइंडिंग सुरक्षित असते व कोर लवकर थंड होते. हा ट्रान्सफॉर्मर कमी व्होल्टेज व जास्त आउटपुटसाठी वापरतात. दंडगोलाकार कोर हा आयताकृती स्टॅम्पिंग पासून तयार केलेला असतो. स्टॅम्पिंगला मराठीमध्ये चकत्या म्हणतात. सर्व चकत्यांची एक बाजू एकत्र करून त्याच्या सामूहिक बाजूवर वाइंडिंग गुंडाळलेली असते. त्यामुळे प्रत्येक स्टॅम्पिंगची एक बाजू वाइंडिंगच्या बाहेरून आलेली असते. रचना किचकट असते या ट्रान्सफॉर्मरची. दुरुस्तीसाठी कठीण असते.
वाइंडिंग बसवण्यास अवघड असते, या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर विशेष उपयोगात येत नाहीत. व्होल्टेजनुसार ट्रान्सफॉर्मरचे पडणारे प्रकार. यामध्ये प्रथम स्टेपअप ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने व्होल्टेज वाढविता येते. प्रायमरी बाजूला दिलेल्या व्होल्टेजचे सेकंडरी बाजूवर जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतरण होते, त्यास स्टेपअप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. यामध्ये प्रायमरी वाइंडिंगपेक्षा सेकंडरी वाइंडिंगला जास्त वेळ दिलेले असतात. कोर, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंगपेक्षा सेकंडरी वाइंडिंगमध्ये जास्त वेळ दिलेले असतात. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने व्होल्टेज कमी करता येते. प्रायमरी बाजूला दिलेल्या व्होल्टेजचे सेकंडरी बाजूवर कमी व्होल्टेजमध्ये रूपांतरण होते, त्यास स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी वाइंडिंगपेक्षा सेकंडरी वाइंडिंगला कमी वेळ दिलेले असतात. यामध्ये कोर, तर ही प्रायमरी वाइंडिंग, ही सेकंडरी वाइंडिंग. या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंगला किंवा प्रायमरी वाइंडिंगपेक्षा सेकंडरी वाइंडिंगला कमी वेढे असतात. म्हणजे या ठिकाणी वेढ्यांची संख्या सेकंडरी वाइंडिंगमध्ये कमी असते, तर प्रायमरी वाइंडिंगमध्ये वेढ्यांची संख्या ही जास्त असते. ट्रान्सफॉर्मरचे स्पेसिफिकेशन म्हणजेच वैशिष्ट्ये. व्होल्टेजमध्ये इनपुट व्होल्टेज 230 तर आउटपुट व्होल्टेज 12 व्होल्ट, किंवा इनपुट व्होल्टेज 230 व आउटपुट व्होल्टेज 9 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी, विद्युत शक्ती व एम्पियर. ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस. ट्रान्सफॉर्मरमध्ये खालील लॉसेस होतात. प्रथम कॉपर लॉस, आयर्न लॉसेस. आयर्न लॉसेसचे 2 प्रकार, इडी करंट लॉस व हिस्टेरिसिस लॉस. व क्रमांक 3 मॅग्नेटिक लिकेज लॉस. कॉपर लॉस. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचा रोध आणि त्यामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे वाइंडिंगमध्ये उष्णता उत्पन्न झाल्याने कॉपर लॉस निर्माण होतात. आयर्न लॉस. कोरच्या गुणधर्मामुळे निर्माण होणाऱ्या लॉसेसना आयर्न लॉस म्हणतात. याचे 2 प्रकार पडतात, इडी करंट लॉस व हिस्टेरिसिस लॉस. इडी करंट लॉस. कोरच्या भागामध्ये चुंबक क्षेत्राच्या होणाऱ्या अदलाबदलीमुळे जो इडी प्रवाह उत्पन्न होतो, त्याच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या उष्णतेस आयर्न लॉस म्हणतात. हा लॉस कमी करण्यासाठी कोरसाठी पातळ लॅमिनेशनच्या किंवा चकत्या वापरतात. हिस्टेरिसिस लॉस. एसी प्रवाहामुळे वारंवार बदलणारे चुंबकीय क्षेत्र व त्यामुळे चुंबकीय रेषांना अडथळा निर्माण होऊन जी शक्ती वाया जाते तिचे रूपांतरण उष्णतेत होते, यालाच हिस्टेरिसिस लॉस असे म्हणतात. हा लॉस कमी करण्यासाठी सिलिकॉन स्टील लॅमिनेशन वापरतात. मॅग्नेटिक लिकेज लॉस. प्रायमरी कॉइलपासून उत्पन्न होणाऱ्या सर्वच्या सर्व चुंबकीय रेषांनी सेकंडरी वाइंडिंग छेदली जात नाही व त्यामुळे लॉसेस निर्माण होतात, त्याला मॅग्नेटिक लॉसेस असे म्हणतात. ट्रान्सफॉर्मरचे उपयोग. सेल चार्जरमध्ये, इमर्जन्सी टॉर्च व इमर्जन्सी लाईटमध्ये, लहान मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये, उदाहरणार्थ TV सेट, व्होल्टेज स्टॅबिलायझर, इन्व्हर्टर इत्यादी. मोठे ट्रान्सफॉर्मर विद्युत शक्तीचे वितरण व वहन करण्यासाठी सबस्टेशनमध्ये वापरतात.